सतरंगी स्वप्नांची हिस्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारूया रा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. मुंबईतल्या नामांकित कॉलेजपैकी एक HK कॉलेज. गेली अनेक वर्ष या कॅम्पसमधून शिक्षणाची गंगा वाहते. पण नेमका आज या गंगेला पूर आलाय. कॉलेजातला काठावर पास होणाऱ्या झोलर पासून दुथडी भरून मार्क्स मिळवणाऱ्या स्कॉलर पर्यंत सगळ्यांना या पुराचा सामना करावा लागतो. अरे भाई लोग दंगल झाली आहे, दंगल पळा लवकर. या भीषण पुराच्या वेळी या गंगेचे भगीरथ असलेले संताप ऋषी, वैतागमुनी, प्रिन्सिपल सर शांत राहिले तर नवल. सरांचा पारा चढला. सर आहेतच कडक शिस्तीचे आणि भडक डोक्याचे. पण धावाधावीचं हे एक्स्ट्रा लेक्चर सुरू झालं कशामुळे? झाला काय, मगाशी इथे एक ट्रक आला. कुठे आहे दादा इकडं. ए वाय बाजूला. हा 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 हा, भारी तुक्का हाणलंय. कुमारी परिताई देशमुख यांना शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आहा, अरे असतील 100. जायचं पहिला नंबर. अरे लईच भारी झालंय हे. वा वा वा, आपल्याला लय आवडलंय. ही परी देशमुख, महाराष्ट्र विकास पक्षाचे लातूरचे जिल्हा प्रमुख प्रतापराव देशमुख यांची कन्या. अगं तुझ्या आवडीचं वांग्याचं भरीत केलंय, खा की. नाही खाणार. असले अट्ट करायचे नाही परी. करणार. ए आता खातेस की. राजकुमार मार खाईन पण अन्न नाही खाणार. परी हो, कालपासनं काय बी खाल्लं नाही पोरीने. अख्खा लातूर जिल्हा आपल्या दहशतीखाली आहे. पण या पोरीने मात्र गेले 2 दिवस आमच्या जीवाला घोर लावलाय नुसतं. काय करायचं हिचं? मुंबईला पाठवायचं शिकायला. खरं तर तुला भेटायला मला खात्री आहे हे उपोषण नक्की वर्क होणार. तिला खूप शिकायचंय मुंबईच्या कॉलेजला जाऊन. जाऊ द्या तिला, शिकू द्या.
ए ती बघ ती अगं परी, अगं काय झाक बॅनर झालाय बघ. अगं ये बघ, समद्यांना आवडलंय बॅनर. काही का करतोस? हा मग काय झालं? ए परी, ए अगं काय झालं परी? दादा काय हे एवढा मोठा बॅनर का लावलायस तू? निवडून आले का मी? अगं विजय भोसले लावलाय तो. आपल्या पार्टीचे मुंबई हेड आहेत ते. असतील पण म्हणून काय आता कॉलेजच्या पहिल्याच दिवशी अशी बॅनर लावून एंट्री घेऊ का मी? सगळे पोरं हसतात माझ्याकडे बघून. कोण असतंय? ती पोरं ए कोण असताय रे? हा अरे सर्कस लावले का इकडं? हा बहीण आहे आपली. एक सेल्फी. कोणी वाटेला जायचं नाही, कळलं का? अरे सेल्फी काढतोय तुझ्या तर. दादा काय करतोस तू? दादा तुला माहिती आहे ना मला किती शिकायचंय ते. वय वय. मग अगं पण तो सेल्फी काढतो कसा? दादा हा अरे सांभाळून ये, टीव्ही आहे त्यात. हा घेऊ घेऊ घे. ओ साहेब ओ काय? ओ काय एवढं सामान? अहो आपली बहीण शिकायला आली इथं. तिला हॉस्टेलमध्ये काय कमी नाही ना पडलं पाहिजे. तुम्ही उलट का नाही करत? म्हणजे बहिणीला घरीच ठेवा हा. आणि शिक्षकच मागवा ना इकडनं. असं पण करता येते होय? नाही, हे जे काय तुम्ही भारंभार सामान घेऊन आलायत ना, बहिणीचं लग्न असल्यासारखं. हेड क्लार्क म्हणून तुम्हाला सांगतोय, हे हॉस्टेल आहे, इथे इतकं सामान ठेवता येणार नाही. म्हणजे हॉस्टेल एवढं लहान आहे काय? हा नियम आहे, कळलं का? ए पोरांनो चला, सामान जाऊ द्या परत टेम्पोत. ए सिक्युरिटी थोबाड काय बघतो, सामान टाकून घे सगळं. ए चला ओ असं काय करताय? ओ दादा ऐका की. ओ ए चावण्यांनो, असता काय रे? हा अरे बहीण आहे आपली ती. मग आपली कोण आहे? कोण बोला? कोण बोला रे? नाही, हे कारण नाहीये इथल्या गोंधळाचं, ते वेगळंय. बाबा ते बघा काय. रेणुका भिल्लारे, मुक्काम पोस्ट रायगड. हा ही घ्या तुमची गरमागरम जिलेबी आणि ही मिठाई. अहो नंदूशेठ, आम्हाला फक्त जिलेबी हवी होती. मिठाई आमच्यातर्फे. अहो आमची मुलगी चालली आहे ना मुंबईला शिकायला 3 वर्षासाठी. पण तुमची मुलगी तुमच्यापासून 3 वर्ष लांब राहील का? आई समजाव ना ग बाबांना. कधी म्हणतात जा बिंदास जा, तर कधी म्हणतात कसं राहू मी तुझ्याशिवाय. आता उद्या मी रिपोर्टर झाले तर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होणार आहे? बाबांनाच ना. आणि मला तोच आनंद त्यांना द्यायचा आहे. मला मुंबईला जायचंय. जा बाबा खरंच जा. अगं तुझ्या खुशीतच माझी खुशी आहे. आणि हे तुझ्यासाठी. अगं मी तिथे नसलो म्हणून काय झालं, पण हा बाप्पा सतत तुझ्या सोबत राहील. बाबा बाबा तुम्ही पुन्हा काय ठरलंय आपलं? इमोशनल नाही व्हायचंय. चला बरं आता हसऱ्या चेहऱ्याने मला निरोप द्या. दागिने बँकेच्या लॉकर मध्ये ठेवता येतात पोरी, काळीच नाही ठेवता येत. पण कधी काहीही लागलं लगेच फोन करायचा, कळलं? आणि काळजी घ्यायची, घेशील ना? चलो हाईवे जाना है. नहीं जाने का. क्यों? तू नहीं जाना? ए भाई बोला ना नहीं जाने का. अरे कमाल है, मर्जी तुम्हारी है क्या? हाँ नहीं जाने का मेरे. अरे भाड़ा हम लोग देते हैं, हमारी मर्जी से चलना होगा. बोला ना नहीं जाने का. नाही नाही, हे सुद्धा कारण नाहीये कॉलेजातल्या राड्याचं. तो सुरू झाला जेव्हा
सॉरी नीरव देसाई. ही इज कमिंग फ्रॉम पुणे. फॅमिली डॉक्टर ऐकलंय ना, पण माझ्या फॅमिलीत सगळेच डॉक्टर. सी माय ग्रँडपा आय स्पेशलिस्ट, माय ग्रँड मॉम डेंटिस्ट, माय डॅड न्यूरोसर्जन अँड माय मॉम गायनॅक. पण मला डॉक्टर नाही व्हायचंय. आय वॉन्ट टू बी अ फिल्म मेकर. मेडिकलचा एकही फॉर्म भरलेला नाहीयेस. नीरव, डॉक्टर होणं सोपं आहे, बट फिल्म मेकिंग इट्स अ रिस्क. आय विल मॅनेज. सम्राट पाटील, मुक्काम पोस्ट कोल्हापूर. दोन मारले आबा, एक दोन पकडले. गाजवायची होती पठ्याला कोल्हापुरातली मैदान सारी, पण मामानं असा केला कॉर्नर की नशिबात आली मुंबईची वारी. काय तर खुळ्यासारखं हे कबड्डी खेळून काय होत असतं आयुष्यामध्ये. दाजी पण ना पोराला नको त्या नादाला लावून स्वतःसारखं दूधवाला बनवून ठेवणार आहे. नाही म्या हे होऊ देणार नाही. लेका माझा होणार जावाय हायस तू. माझी पोरगी एवढं शिकते म्हणलं तुला शिकाय ना ग. कबड्डी खेळून काय होतं व्हय? कबड्डी खेळते होय माग पुढं मारता लागलं असतं ना जीव काय. छे राडा ह्याच्यामुळे सुद्धा सुरू नाही झालाय. अरे कुणी सांगेल का नक्की काय झालंय? सांगतो काय, सगळा लोचा तो ट्रक आल्यानंतर सुरू झाला. अहो आपली बहीण शिकायला आली आहे इथं. तिला हॉस्टेलमध्ये काय कमी नाही ना पडलं पाहिजे. हॉस्टेलमध्ये इतकं सामान आणता येणार नाही. ए सिक्युरिटी थोबाड काय बघतो, सामान टाकून घे सगळं. ए चला हो असं काय करताय? हो दादा ऐका की हो. ए चावण्यांनो असं काय रे? हा अरे बहीण आहे आपली ती. मग आमची कोण आहे? आला रे आला, धवल मिठबावकर आला, लालबागचा राजा आला. धवल मिठबावकर लालबागच्या एका शानदार चाळीमध्ये राहतो. जगण्याचा काही नेम नाही, स्पेसिफिक काही एम नाही. हुंदडायला मोकाट 10 दिशा, पण आजी सांगेल तीच पूर्व दिशा. उठ मिल्या उठ. अरे कॉलेजचा पहिला दिवस असा मग तुझ्या, मग जाऊचा नाही तुका? लढत पडलंस तो. चल लवकर. काय ग आजी? आजी अगं तू आत्ता उठवतेस मला? तुला काल रात्री सांगितलेलं मी लवकर उठव म्हणून. सांगितलेलं गजर लावलेलंस मा, काय झालं त्याचा? आवाज ऐकू येत नाही त्याचा. आवाज ऐकू येत नाही. याची सगळी कामं मी करायची. मग ह्यो जातो कॉलेजात. एका उठवायचा, याचे कपडे काढून ठेवायचे. चल आता लवकर. खाऊन घे लवकर. चल खय, खाल्ल्याशिवाय जायचा नाही सांगून ठेवतोय. हो ग बाई लवकर दे, पण मला वेळ होतोय. चल आणलंय घे. आजीला दिलेल्या प्रॉमिस नुसार याला कॉलेज करणं भाग हे आहे. घे. मात्र संधी मिळेल तेव्हा शाळा करणं हा त्याच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. सोन्या ह्या राहुला. एक्सक्यूज मी. कोण? मी? ए बाळा, येस. तुला तांबे माहिती आहेत का? आंघोळीचे माहिती. आय हेट पीचेस. ओके. तांबे सर बोलतोय मी. अच्छा सर. ते बघ. ए बाळा, डोक्याला शॉर्ट येतात ते. बोलत नाहीत कोणाशी जास्त, म्हणून तू जरा थँक्यू. एन्जॉय. हे बघ परी तुला सांगतोय, कोणाच्या आला गेलं पडायचं नाही, कळलं का? नाही हा. हॅलो सर. हा हेल्प. हे बघ आणि मी जे सांगितलंय सर थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. ए काय केलं तुझं मी? सर तुम्हीच माझ्या काकाला हे कॉलेज सजेस्ट केलं ना माझ्यासाठी. कोण काका? भार्गव चक्रदेव. कसला चक्रदेव? आपण नाही ओळखत. अच्छा कॉलेजमध्ये ओळख दाखवायची नाही का?
ए कोण आहे रे हा हा ए तुला सांगितलं ना आपण ओळखत नाही हा गेटवर पडला काय रे तू हा? मी किरण चक्रदेव सर. तुम्ही तांबे सरच हा? ए आपली बहीण आहे ती, तिला सोडायला आलो इथं. आणि तुला कोण बोलला रे आपण इकडचा सर आहे? सर तो म्हणला सर. कोण त्यो? ऑरेंज टी शर्ट. अरे तुझ्या तर कळलं? हे असं घडलं म्हणजे आयडिया केली आणि अंगाशी आली. तिथे टॉयलेट आहे. दंगल झालीये. पळा पळा लवकर पळा. सायली बनकर, नाशिक. बाबा लवकर गेले आणि लहान वयातच घरची जबाबदारी कळली. 12 वर्षांची असल्यापासून आईला मदत करते, अभ्यास आणि लहान भावाला सांभाळून. आताही कॉलेज करता करता एका फूड प्रोडक्टच्या कंपनीत पार्ट टाइम जॉब करते, पण त्यात फुल टाइम बिझी असते. करिअरच्या बाबतीत एकदम फोकस. जास्त कुणाच्या आल्यात ना गेल्यात, पण हिच्या वाटेला कोणी गेलं तर मॅम जरा 1 मिनिट थांबा प्लीज. तर त्याची वाट लागलीच समजा. मी काय नाही केलं. अगं चक्रीवादळ आलं, सुनामी आली, असं ओरडायला लागले लोक. ते 2 मोठ्या गोष्टी एकत्र आल्या म्हणतात रिस्पेक्ट द्यायला नको, म्हणून मी पळालो. मनवा राजे. स्मार्ट, टॅलेंटेड आणि विचारांनी बॅलन्स्ड. हिच्या आई वडिलांचा मोठा बिझनेस आहे, म्हणजे ही करोडपती. मी आज पळून जाऊन लग्न करणार. काय बोलतेस? काय झालं? हो खरंय. तुमचं लक्ष कुठे माझ्याकडे? म्हणू नक्की काय झालंय? आज माझा कॉलेजचा फर्स्ट डे आणि तो तुम्ही विसरला. सॉरी बेटा. घरच्यांसाठी मेहलो की राणी, दुनियेसाठी मात्र झऱ्याचं पाणी. प्रत्येक प्रॉब्लेमचं हिच्याकडे सोल्युशन. सेल्फी तो बनता है, हेच लाईफचं कोटेशन. ऍक्च्युली ना चूक याचीच आहे, पण सगळी नाही. काय झालं? हे हॉस्टेल आहे, इथे इतकं सामान ठेवता येणार नाही. ओ दादा ऐका की हो. ए चावण्यांनो असता काय रे हा? अरे बहीण आहे आपली ती. मग आमची कोण आहे? कोण बोला ए बाळा. येस. तुला तांबे माहिती आहेत का? ते बघ. ए बाळा, डोक्याला शॉट येतात ते. तुम्ही तांबे सरच हा? ए तुला कोण बोलला रे आपण इकडचा सर आहे? सर तो म्हणला सर. दादा अरे दंगल झालीये. पळा पळा लवकर पळा. असं आहे सगळं. पण याने कशाला बंकस करायची? मी रोज करतो. हे नॉर्मल आहे ग. मला सांग, त्या मुलानं गुंड वगैरे घेऊन यायला नको होतं ना? हे कॉलेज आहे की नाही? मग आपल्याला काय माहित तो पोरं घेऊन येणार आहे. ते आले. पळ 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 पळ. अरे लवकर. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये.
भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस, आय रिअली लाईक इट. बाय द वे, हाय, मी नीरव. मनवा. चोरा चोरी चने के खेत में. ए, चालू द्या. मी लपलीये. तुला काय लपायची गरज आहे? हे बघ, आपण विनोद करतोय. बरं ऐक ना, बाहेरचं सॉल्व्ह झालं? नाही ना यार. हळू. नानेटी म्हणून पाय ठेवायला गेलो तर आजगर निघाला. अरे थांबतच नाहीये. आता प्रिन्सिपल सरांपर्यंत खबर पोहोचलीये. सॉरी सॉरी सॉरी. भाईलो, ही जागा सेफ नाही आहे. आपण जरा सेफ ठिकाणी जाऊया. चला. मेसेज करू. चला लवकर. दादा, दादा, सॉरी 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 सॉरी. दादाला नका ना बोलवू. चुकून लागला होता धक्का माझ्याकडून. थांब रे दादा. मुद्दा म्हणून खरंच नाही मारलो मी धक्का. सगळी पळापळ झाली, दंगल झाली, म्हणून तुम्हाला मी आपटलो. तुम्हाला माहितीये, आजपर्यंत कधीही असा फालतूपणा मी कुठल्याही मुलीबरोबर केला नाही. आणि खरं सांगतोय, पिकनिकला जाताना माझ्या ग्रुपच्या सगळ्या मुली ओढा क्रॉस करताना माझा हात धरतात विश्वासानं. मी आजपर्यंत कुठल्याही स्त्रीला, कुठल्याही मुलीला स्वतःहून हात नाही लावला. हो, खरं सांगतोय. माझ्या सगळ्या मैत्रिणी कमी आणि बहिणीच जास्त आहे. प्लीज प्लीज, तुमच्या दादाला माझी कंप्लीट नका ना करू. प्लीज प्लीज. अरे तुझी तक्रार करायला नाही शोधत आहे मी दादाला. माझा दादा खवळलाय. कोणावर? त्या चष्मिश पोरावर. कशाला? त्याने माझ्या दादाला उकसवलंय. का? मला नाही माहिती, पण माझ्या दादाने जर त्या चष्मिश पोराला पाहिलं ना, तर दादा त्याला पंक्चर करेल. अच्छा, म्हणजे ही सगळी फुकटची आहे मरी. कोणतं तुझा कोणी दादा असेल त्याच्यामुळे झाली. हे माझ्या दादाला काही बोलायचं नाही यार. मी फक्त विचारलंय, मी काय बोलत नाही. नाही, त्या चष्मिश पोरामुळे झालीये. त्याने माझ्या दादाला उकसवलंय. अरे कोणी असू दे, पण या दोघांच्या लफड्यात अख्खं कॉलेज उतरलंय. हे का पळतंय त्यांना माहित नाही, मी का पळतोय मला माहित नाही, तुम्ही का तुम्हाला माहितीये? हे गबरे दादा. अरे कुठं अडकवलंस मामा? अरे ऐकावा. हा ट्रक इथे कोणी लावला? कॉल द पोलीस. ट्रक मध्ये कोण आहे? बाहेर या. कम आउट. बाहेर या, नाही तर पोलिसाच्या ताब्यात देईन. सर, आमची काही चूक नाहीये. हो सर. अजून कोण आहे ट्रक मध्ये? इतकेच आहेत की आणखीन कोणी आहेत ट्रक मध्ये? ऍक्च्युली सर, अजून एक जण होता इथे. हो हो सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज या कॉलेजमधला तुमचा पहिला आणि शेवटचा दिवस आहे. You all are rusticated.